आज आपण कांद्याच्या पातीची अगदी साधी आणि सोपी रेसिपी बनवणार आहोत। 5 ते 7 मिनिटात ही भाजी अगदी चुटकीसरशी तयार होते। साहित्य बघूया। कांद्याची पात मी कापून घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या, इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती 10 ते 15 मिनिटं, चवीपुरतं मीठ, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्यात आणि 2 चमचे तेल। तेलाचं प्रमाण मी थोडंसं कमी करणार आहे, घेताना मी थोडंसं जास्त घेतलंय। रेसिपीला सुरुवात करूया। कढई तापत ठेवली। कढईमध्ये आपण पहिले मिरच्या घालते, मिरची 1 मिनिट परतून घ्यायची आपल्याला। मिरची परतून झाली की त्याच्यात लसूण घालते। लसूणचं प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। हा लसूण जास्त लाल नाही करायचा, थोडासा असा पांढरसरट ठेवायचा आपल्याला। लसूण घालून झालं की आता याच्यात कुठली सगळी भाजी घालणार आहे। भाजी घातली, भिजवून घेतलेली मुगाची डाळ घालणार आहे आणि चवीपुरतं मीठ। आणि थोडंच घालते कारण की कांद्याची पात शिजल्यानंतर आळते म्हणून थोडंच घालते। ही माझ्या घरची अगदी साधी सोपी पद्धत आहे। आता ही भाजी आपण शिजवून घेऊया। आता आम्ही झाकण नाही ठेवणार आहे, झाकण न ठेवताही शिजवून घेणार। असं कांद्याची पात पटकन शिजते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।